नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. डॉक्टर शोभा बच्चा यांच्या प्रचारार्थ धुळ्यात आदिवासी न्याय मेळावा. धुळे तालुका पोलिसांची कारवाई, विना परवाना शस्त्र बाळगणारे ताब्यात. मतविभाजन नाही, उमेदवार 1 तारखेला ठरणार. माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषदेत माहिती. भीम जयंती मिरवणूक हल्ल्याप्रकरणी SIT चौकशी करा, विवेक विचार मंचची यांची पत्रकार परिषदेतून मागणी. आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना अटक करा, माळी समाजाची मागणी. काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्योत्तर काळानंतर आदिवासी समाजाने राजकारणात नेहमीच भक्कम अशी साथ दिली असून काँग्रेसचे आदिवासी समाजाशी अतूट नातं निर्माण झाले. ते कधीही तुटू शकत नाही असे उद्गार काढून याच नात्याची बांधिलकी जपत महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चा यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन संसदेत आपला हक्काचा खासदार म्हणून पाठवा असं आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी धुळ्यात केलं. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चा यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी धुळे शहरातील हिरे भवन येथे झालेल्या आदिवासी मेळाव्यात थोरात बोलत होते. या प्रसंगी आमदार कुणाल पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चा या धुळ्यातील असून एक उच्च शिक्षित व अनुभवी उमेदवार म्हणून काँग्रेसने त्यांना धुळे लोकसभेच्या रणमैदानात उतरविले आहे. डॉक्टर शोभा बच्चा यांना थेटपणे खासदारकीचे तिकीट मिळालेले नाही, तर त्यामागे त्यांचा मोठा राजकीय प्रदीर्घ असा प्रवास कारणीभूत आहे. 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर डॉक्टर शोभा बच्चा सभापती झाल्या, त्यानंतर आमदार झाल्या. विकास कामे करण्यात त्यांचा मोठा अनुभव राहिला आहे. हाच अनुभव धुळे लोकसभेच्या मतदारसंघात विकास कामांना चालना देण्यासाठी कामात येईल. डॉक्टर शोभा बच्चा यांच्या पाठीशी आदिवासी समाज भक्कमपणे उभा राहील अशी ग्वाही आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणातून दिली. मेळाव्याच्या सुरुवातीला राजकुमार सोनवणे यांच्यासह अन्य आदिवासी समाजाच्या नेते मंडळीची भाषणे झाली. या प्रसंगी मंचावर माजी आमदार शरद आहेर, अशोक धात्रक, प्राध्यापक शरद पाटील, माजी खासदार बापू चौरे, अतुल सोनवणे, शुभांगी पाटील, जोसेफ मलवारी, रणजित राजे भोसले, प्रथम भगवान करंकाळ, किरण जोंधळे, हेमंत साळुंके, डॉक्टर सुशील महाजन, महेश मिस्त्री यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षाचे नेते मंडळी यांची उपस्थिती होती. मेळाव्याला आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्या मुलींना घसरत ओढून नेऊन जेलमध्ये टाकण्यात आलं. हे भारतीय जनता पक्ष, हे खरंच स्वरूप भारतीय जनता पक्षाचं. ईडी, IT, आपण ईडी कधी तुम्हाला नाव माहिती झालं तर ईडी हे कधीच माहिती नव्हतं. विरोधी बोलला का त्याला त्रास द्यायला सुरुवात करायची, त्याला जेलमध्ये टाकायचं, असं सगळं चाललेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. काल आता एक सुरतला एक खासदार विरोध झाला म्हणे, त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये काँग्रेसचे उमेदवार जाणार आहे. कसा झाला हे जर पाहिलं तर काळजी वाटून जाते की या लोकशाहीचं होणार काय. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही लोकशाही वाचली पाहिजे, ही राज्यघटना वाचली पाहिजे. जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना आपल्याला आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली आणि ती राज्यघटना दिली तुम्ही सगळे समान झाले. कुणी किती श्रीमंत असेल तो आणि आमचा आदिवासी बांधव एका लेवलला आणून ठेवण्याचं काम या राज्यघटनेने केलं. मताचा अधिकार तुम्हाला आला. तुमच्या झोपडीपर्यंत असेल, पाड्यापर्यंत असेल, मोठा माणूस येतो आणि मताची चर्चा करतो. तुम्ही म्हणता आमच्या कामाचं काय. हा अधिकार दिला कोणी? हा अधिकार तुम्हाला दिला तो या राज्यघटनेने दिलेला आहे.
तो हिरावून घेण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय, लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न होतोय. आपल्याला असं होऊन देऊन बिलकुल चालणार नाही. प्राथमिक शिक्षण व्हायचे. 7वी मी फागणाने होतो. मला आजोबांचं घर 250 आणि सर्व नातक होतं आणि आपण सर्व जीवा भावाना मला आदिवासी बांधव 250 आणि मला खात्रीच आहे की आपला आशीर्वाद आपलं सहकार्य मला निश्चितपणे मिळणार आहे. या ठिकाणी सांगू इच्छिते की दुधाची लेक आणि खांदेची कन्या सून आणि माहेर तिचं असल्यामुळे त्याचप्रमाणे आपल्याच आशीर्वादाने नाशिकमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत असताना 15 वर्ष नगरसेविका, 3 वर्ष महापौर, आमदार आणि राज्यमंत्री आणि आपल्या दुधाची पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी कामकाज केलेलं आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मी 25 वर्ष संचालक म्हणून कार्यरत आहे. कृषी औद्योगिक संघामध्ये मी डायरेक्टर आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये मी सिनेट मेंबर म्हणून काम केलेलं आहे. एकच सांगते, प्रशासनाचा मला पूर्ण अनुभव आहे. ज्याप्रमाणे नाशिकमध्ये मी कर्मभूमीची सेवा केली, ही माझी जन्मभूमी आहे, मातृभूमी आहे. या मातृभूमीची जन्मभूमीची सेवा करण्याची संधी आपण मला द्या. कावठी गावाच्या मार्गाने नेर जाणाऱ्या कावठी कट्टावर शस्त्र घेऊन फिरणारे प्रशिक वाघ आनंद मालचे तालुका पोलिसांच्या जाळ्यात दोघांची झडती घेत असताना दोघांजवळ कमरेला एक गावठी पिस्तूल व एकाच्या कमरेला तलवारीसारखे धारदार शस्त्र आढळून आले. यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक श्री प्रमोद पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की 2 संशयित इसम कावठी किरडाणे रोडने नेर गावचे गुलाबवाडी चौकात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्याप्रमाणे उपविभाग पोलीस निरीक्षक श्री दीपक धनवटे, अमोल बोरसे, कुणाल पानपाटील, विशाल पाटील, धीरज सांगळे, ज्ञानेश्वर गिराशे अशांना सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावला असता 9 वाजेच्या सुमारास कावठी गावाच्या दिशेने रस्त्याने मोटारसायकल क्रमांक 18A2870 वर येणारा संशयित इसमांना पोलीस पथकाने मोटारसायकल थांबविण्याचा इशारा केला व ते थांबताच त्यांना जागीच पकडलेल्या इसमांना पंचा सक्षम यांचे नाव गाव विचारतात त्यांनी त्यांचे नाव प्रशिक पिरण वाघ, वय 20 वर्ष, राहणार तिरुपती नगर, वलवाडी शिवार, वाडी बोकर धुळे, आनंद सतीश मालचे, वय 20 वर्ष, राहणार इंदिरानगर, वाडी बोकर धुळे असे कळविले. उपस्थित असलेल्या पंच समक्ष दोघांची अंगझडती घेता प्रत्येकाच्या कमरेला पॅन्टच्या आतील बाजूस एक गावठी पिस्तूल खोचलेला मिळून आल्याने त्यांना हाताळ्यांच्या परवान्याबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडीचे उत्तर देऊन त्यांच्याजवळ परवाना नसल्याचे सांगितले. तसेच आनंद सतीश मालचे, वय वर्ष 20, इंदिरानगर, वाडी बोकडधुळे यांच्या कमरेला पॅन्टच्या आतील बाजूस कमरेत एक तलवार सारखी दिसणारी हत्यार खोचलेली मिळून आली असून दोघांवर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. PSI दीपक धनवटे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, तालुका पोलीस स्टेशन यांना अशी गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम काही वाहनांना अडवून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून, पिस्टलचा धाक दाखवून लुबाडणूक करत आहेत. त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता प्रशिक किरण वाघ आणि आनंद सतीश मालचे हे दोघंही हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे देखील दाखल आहेत. असा ट्रॅप लावला असता त्यांच्याकडनं 2 पिस्टल आणि 1 कोयता असा आपण जप्त केलेला आहे आणि त्याप्रमाणे आर्म्स ॲक्ट लावून पुढील तपास आता चालू आहे. समान नागरी कायद्याच्या माध्यमातून दलितांसह मागासवर्गीयांचे आरक्षण काढून घेण्याच्या भाजपाचा डाव आहे. त्यामुळे यावेळी मुस्लिम समुदायांसह आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जाती जमाती भाजपा विरोधात लढणाऱ्या विनिंग कॅन्डिडेटच्या पाठीमागे उभे राहतील. आमच्या आघाडीच्या माध्यमातून उभा राहणारा उमेदवार 1 तारखेला ठरेल. त्यांच्यामुळे मतविभाजन होऊन भाजपला फायदा होणार नाही असा दावा लोकसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे. लोकसंग्रामच्या कार्यालयात माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अचानकपणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी लावलेल्या हजेरीने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. या पत्रकार परिषदेत माजी आमदार गोटे म्हणाले की खासदार डॉक्टर सुभाष भामरे निष्क्रिय आणि भ्रष्ट आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही तगडा उमेदवार उतरविणार आहोत
आमच्या आघाडीच्या उमेदवारामुळे महाविभाजन होऊन भाजपला फायदा होणार नाही असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने आपल्या देशातील कडधान्याचे भाव पाडण्यासाठी कॅनडा, रशिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव ऑस्ट्रेलिया, म्यानमार, आफ्रिका देश, ब्राझील, अर्जेंटिना या देशांमधून तूर, पिवळा वाटाणा, उडीद, मूग इत्यादी कडधान्याची 45 लाख टन इतकी आयात केली. निवडणुकीच्या वर्षात शेतीमालाचे भाव वाढून महागाई वाढल्याचे कारण होऊन शहरातील मतदार आपल्या विरुद्ध जाऊ नये यासाठी आपल्या देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान उघडे पडले आहे. सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी शेतमालाच्या वाढत्या भावाला फायदा परदेशातील शेतकऱ्यांना श्रीमंत करण्यासाठी व्हावा, आपल्या मर्जीतील उद्योगपतींना लाभ व्हावा यासाठी केलेले कारस्थान असल्याचे माजी आमदार गोटे म्हणाले. सरकारच्या कडधान्य आयातीच्या धोरणातील धरसोडी वृत्तीमुळे कडधान्याचे उत्पादन क्षेत्र 218 गेल्या एका वर्षात 14 ते 16% कमी झाले आहे. निवडणुकीच्या वर्षात शहरी क्रमांकांना खुश करण्यासाठी आयात धोरणात बदल करून दुपटीने म्हणजे 45 लाख टन अंदाजे 32,000 कोटी रुपयांची कडधान्याची आयात केली आहे. एवढेच नव्हे तर पुढील वर्षी मार्च 2025 पर्यंत आयात शुल्क माफ केले आहे. एका बाजूला कांद्याची निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाट लावली तर दुसऱ्या बाजूला कडधान्याची आयात करून देशातील शेतीमालाचे भाव वाढले. असे शेतकरी विरोधी तसेच शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावण्याचे कट कारस्थान आता उघडे पडले आहे. आयात शुल्क माफ केल्यामुळे व जादा दराने खरेदी होत असल्याने परदेशातील शेतकरी श्रीमंत होत आहेत. मागील वर्षी टोमॅटोचे दर 200 रुपयापर्यंत जाताच नेपाळमधून 10 लाख टन टोमॅटोची आयात करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था घरकाना घाटका अशी करून टाकली होती. कांदा निर्यात बंदी केली नसती तर कांद्याला 5 ते 6 हजार रुपये क्विंटल भाव मिळाला असता, हे निश्चित असेही गोटे म्हणाले. या हायपोथेटिकल क्वेश्चन्स आहेत. असं झालं तर असं होईल का? आजच्या वेळेला मिशा असेल तर काय म्हणावं लागेल काय हे काही मी त्याच्यावर मधूनच व्यक्त करतो. काय मी तुम्हाला बाहेरही सांगितलं 1 मे या दिवशी आमची भूमिका आम्ही जाहीर करू. काय आलं लक्षात? कारण मलाही बिझनेस आहे, मलाही समजून सांगण्याचा प्रयत्न करणं, मला समजून सांगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एक तर मला मूर्खात काढणं किंवा याला काय अक्कल नाही, काही निर्णय घेतो काय त्याच्या स्वतःबद्दल काही सोबत असतो. मी सांगितलं आम्ही 30 तारखेला बसू आणि त्यानंतर उभे करू. अण्णासाहेब, शोभा बच्चावांनी देखील आपली भेट घेतल्याची चर्चा आहे. चर्चा नाही, खरी गोष्ट आहे. चर्चा करायचं काय कारण आहे काय? त्या काल माझ्याकडे आल्या होत्या, कुणाला पाटील होते आमदार, त्यानंतर शरद आलेले होते, त्याचे निवडणूक आले होते माझ्याकडे. काय चर्चा झाली पाठिंबा देण्यासंदर्भात की काही? मी आता जर तुम्हाला सांगितलं तेच त्यांना मी सांगितलं 1 तारखेच्या आधी आम्ही काहीही सांगणार नाही. काय अण्णा दाभड येथे झालेल्या बैठकीत मी सावध अण्णा महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी जाहीर झाले. तुम्ही 1 तारखेला उमेदवार जाहीर करणार आहे. लोकसभा मतदारसंघ मोठा आहे, 6 विधानसभेचा, तर तो वेळ पुरेसा आहे मतदारांपर्यंत पोहोचायला किंवा उशीर होतोय असं नाही वाटतं मला? बिलकुल नाही. ही निवडणूक जनतेच्या हातात देणार आहे मी. काय यावेळेला पुढारीत काही भूमिका बजावतील तुझ्या पक्षाचे नेते अशी परिस्थिती ठेवणार. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुमच्या सोबत आहेत या ठिकाणी. अजून कुठून आपल्याला पाठिंबा मिळतोय, कुठल्या नेते सोबत येणार आहे? मी माझ्या सगळे पत्त्याला बोलतो. नाही, श्याम भाऊने आता तुमची भेट घेतलेली आहे तर त्या नाही मला काय मिळतं नाही असे कायम असं आम्ही भेटत असतो. श्यामभाऊचं सोबत आहेत ना? नाही, पण यानंतर जास्त ऍक्टिव्ह झाले भाऊ पण आणि तुम्ही पण. जेव्हापासून भाऊंची उमेदवारी रद्द झाली त्यानंतर तुम्ही ऐका काय मी तेजस अप्पा आणि श्याममध्ये फरक करत नाही. मी प्रेम करेल तर मला पसंत करेल आणि दुश्मनी करेल तर मला पसंत करेल.
म्हणजे माझ्याकडे काळा पांढरा दोन रंग नाही. काय ज्यांच्याकडे ग्रे कलर आहे ना त्यांच्याकडे जातो. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन. आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत. दोंडाईच्या शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकींवर एका समुदायातील काही जणांकडून दगडफेक करण्यात आली. संबंधितांकडून शहरातील प्रत्येक मिरवणूक काढण्यास विरोध केला जातो. त्यामुळे या घटनेची SIT तर्फे चौकशी करावी तसेच आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणातील मूळ फिर्यादी गोविंदा नगराळे आणि विवेक विचार मंचचे विभाग संयोजक जयेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी झालेल्या पत्र परिषदेला विवेक विचार मंच जिल्हा संयोजक ॲडव्होकेट निखिल भावसार, कांतीलाल मोहिते, वर्षा बिराडे, सुनीता नगराळे, बायजाबाई आखाडे, औदित्य परदेशचे, ॲडव्होकेट निखिल वडनेरे उपस्थित होते. पत्र परिषदेत माहिती देताना जयेश चौधरी व गोविंदा नगराळे म्हणाले की डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव दोंडाईचा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. या निमित्त सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एका प्रार्थनास्थळाजवळून जात असताना एका समुदायातील काहींनी या भागातून मिरवणूक काढण्यास विरोध केली. यावेळी किरकोळ वादही झाला, मात्र तो मिटल्याने मिरवणूक पुढे जात असताना काहींनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही समाजबांधव आणि महिलांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरेही जखमी झाले. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती व सण उत्साह असल्याने या प्रसंगी समाजबांधव काहीही बोलले नाहीत. मात्र शहरातील कोणत्याही कार्यक्रमाची मिरवणूक या मार्गावरून काढण्यास संबंधितांकडून विरोध केला जातो. आमदारांच्या गणपती मिरवणुकीलाही विरोध केला गेला होता. तसेच सध्या लग्नाच्या मंडपाची मिरवणूकही या भागातून काढण्यास संबंधितांचा विरोध असतो. यामुळे याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही सर्व संबंधितांना अटक झालेली नाही. संबंधितांकडून नेहमीच असे प्रकार केले जातात. त्यामुळे संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्यात या घटनेची सखोल तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विशेष पथक तपास करत आहे अथवा SIT चौकशी करावी. संबंधित संशयितांची पार्श्वभूमी तपासून त्यांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करावी. तसेच संबंधित आरोपींना तात्काळात अटक करावी अशी मागणी केली गेली. दोंडाईच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांनी हृदयास्मरक रासायनिक स्प्रेचा वापर केला होता असा दावाही पत्र परिषदेत करण्यात आला. शांतता कमिटीच्या बैठकाही होतात, मात्र सदर ठिकाणी वारंवार अशा घटना घडतात. यामुळे पोलिसांनी कोणतीही आवश्यक खबरदारी घेऊन पुरेसा बंदोबस्त ठेवला असता व संबंधित संशयित सल्लेखोरांना अगोदरच ताब्यात घेतले असते तर हा प्रकार घडला नसता असेही चौधरी नगराळे यांनी नमूद केले. 24 रोजी दोंडाईच्या येथे भीम जयंतीच्या निमित्ताने शोभायात्रा निघाली होती. त्या शोभायात्रेवरती काही असामाजिक तत्वांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये दगडफेकीसोबतच रासायनिक द्रव्यांचा वापर झाला आहे, जे त्यांच्यावरती स्प्रिंकल केले गेले, स्प्रे केले गेले. त्याच्यामुळे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अशा प्रकारचे रसायनं हे आरोपींकडे आले कुठून, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे रसायनं हे जर कधी आज फवारताय तर उद्या उठून बॉम्बस्फोट वगैरे करण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याच्यामुळे या सर्व घटनेमध्ये पोलीस यंत्रणा ही सपशेल अयशस्वी ठरलेली आहे. यवतमाळ येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन व समस्त माळी समाज पंच मंडळातर्फे जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यवतमाळ येथील महात्मा फुले चौकातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याच्या पाठीवर शाई फेकून विटंबना करण्याचा केविलवाणा प्रयत्न अज्ञात समाजकंटकांकडून करण्यात आला.
आजही महात्मा फुले यांच्या विचारसरणीच्या समोर येऊन भिडण्याची ताकद सामाजिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांमध्ये नाही. तरी पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर माजी नगरसेवक दिलीप देवरे, कांती सुरे उत्सव समितीचे धुळे शहराध्यक्ष प्रमोद खैरनार, विजय सूर्यवंशी, मिलिंद सोनवणे, चैत्राम भदाने, धीरज माळी, किशोर माळी, राजेंद्र माळी, सचिन कापकर, खुशाल माळी, प्रमोद खैरनार, राजेंद्र महाजन, विजय सूर्यवंशी, दीपक खैरनार, राजेश शेलकर, सुनील जाधव, गणेश महाजन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यवतमाळ येथे कांती सूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे शाईफेक केली, विटंबना केली. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतोय. ज्या महात्म्यांनी 150 ते 200 वर्षापूर्वी आपलं आयुष्य दलित, शेतकरी, कर्मचारी, कामगार, महिला यांच्याकरता आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं, ज्यांनी ज्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेलं, जो त्रास त्यांना 200 वर्षापूर्वी मनुवाद्यांनी दिला होता तोच त्रास आजही चालू आहे. आपला झोपलेला समाज कधी जागा होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण या हरामखोरांची हिंमत कशी होते की ह्या महापुरुषांची विटंबना करण्याची. आम्ही आज जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देत आहेत. यवतमाळमध्ये ज्या समाजकंटकांनी विटंबना केली आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करेल. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. डॉक्टर शोभा बच्चन यांच्या प्रचारार्थ धुळ्यात आदिवासी न्याय मेळावा. धुळे तालुका पोलिसांची कारवाई, विनापरवाना शस्त्र बाळगणारे ताब्यात. मतविभाजन नाही, उमेदवार 1 तारखेला ठरणार. माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषदेत माहिती. भीम जयंती मिरवणूक हल्ल्याप्रकरणी SIT चौकशी करा, विवेक विचार मंचची यांची पत्रकार परिषदेतून मागणी. आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना अटक करा, माळी समाजाची मागणी. याचबरोबर सिटी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.